नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. वृंदा लीना आणि अण्णांना ऐकवत असते की तुमची मुलगी आमच्या कंपनीत नोकरी करते म्हणजे ती नोकर आहे, ती कधी मालक नाही होत. आणि सार्थक तुमच्यासोबत भाजी घेतो याचा अर्थ हे घर तुमचं नाही होत. आणि मुळात तुम्ही असं म्हणताच लीना म्हणते की एक मिनिट, माझे सासरे तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलताय, आपुलकीने बोलताय आणि तुम्ही त्यांचा अपमान करताय. वृंदा म्हणते की मग काय पाहुणचार करू. लीना म्हणते की आम्ही त्यासाठी आलोच नाहीये. अण्णा लीनाला शांत करत असतात तेव्हा लीना म्हणते की अण्णा नाही, आपण फराळाचं सामान विकतो, स्वाभिमान नाही. तुम्ही जी ऑर्डर केली होती ती आम्ही पोहोचवली, 990 रुपये झालेत. वृंदा लीनाला 1000 रुपये देते आणि म्हणते की हे घे, पूर्ण 1000 रुपये आहेत. तेव्हा लीना पटकन तिच्या बॅगेमधून उरलेले 10 रुपये वृंदाला देते आणि म्हणते की हे घ्या तुमचे उरलेले 10 रुपये. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. वृंदा जरा हिसक्यानेच ते पैसे ओढते आणि म्हणते की माणसाने जरा कुवत बघूनच उड्या माराव्यात, इतर मग तोंड घशी पडायची वेळ येते. फुकटच्या नुसत्या ओळखी दाखवतात. असं जेव्हा वृंदा म्हणते तेव्हा लीना म्हणते की चला अण्णा इथून. जेव्हा दोघं जण तिथून जात असतात ते तितक्यातच सुधा तिथे येते आणि म्हणते की थांबा. तर इकडे सार्थकने आनंदीला तिच्या घराजवळ आणलेलं असतं आणि आनंदी सार्थकला म्हणते की थँक्यू सो मच सर. तेव्हा सार्थक म्हणतो की खरंच थँक्यू नाही, पण आज जे काही झालं त्याबद्दल मी खूप सॉरी. आनंदी म्हणते की अहो सर, तुम्ही कशाला माफी मागताय, खरं तर त्या खिळ्यामुळे. सार्थक म्हणतो की हो, पण तो खिळा माझ्या ऑफिसमध्ये होता ना, आणि त्या खिळ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. माझ्या ऑफिसमध्ये जर माझ्या एम्प्लॉईला त्रास होत असेल तर त्याची जबाबदारीसुद्धा माझीच आहे. आणि त्यातल्या त्यात तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे समजून न घेता इतका रूडली वागलो मी तुमच्याशी, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. तर आनंदी म्हणते की इट्स ओके सर. बरं, हा तुमचा कोट. सार्थक म्हणतो की राहू द्या तुमच्याकडेच. आनंदी म्हणते की पण सर, हा तुमचा कोट आहे, तो माझ्याकडे ठेवून मी काय करू. सार्थक म्हणतो की अहो, मी काही तुम्हाला गिफ्ट नाही करत आहे, तो कोट माझाच आहे. आनंदी म्हणते की अहो तेच तर तुम्हाला सांगतेय, हा तुमचा कोट आहे म्हणून तुम्हाला परत करतेय. सार्थक म्हणतो की अहो ठीक आहे की मग, अहो तुम्ही पळून जाणार आहे की मी पळून जाणार आहे, नंतर द्या ना. आनंदी म्हणते की अहो सर, पण माझं घर आलंय आता जवळ, तुम्ही घेऊन टाका हा कोट. सार्थक म्हणतो की म्हणून तर म्हणतोय की असू द्या कोट, अशा कशा जाणार ना तुम्ही घरी, उगाच टेन्शन येईल ना त्यांना. आणि मुळात म्हणजे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे थोडासा. मी कसं माझं द्या माझं हेल्मेट असं म्हणून माझ्याकडनं हेल्मेट काढून घेतलं, पण मी असं नाही करणार. नंदी म्हणते की अहो तसं नाही सर, पण तुमचा हा कोट खूप महागातला दिसतोय, परत जर त्याला काही झालं तर. सार्थक म्हणतो की अहो काय होणार आहे कोटला, आणि ज्या घरात साडीला इतकं महत्त्व दिलं जातं त्या घरात कोटला पण दिलंच जाईल की. आणि असंही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त गरज आहे कोटची, त्यामुळे असू द्यात. आनंदीलाही खूप छान वाटतं आणि आनंदी ही सार्थककडे बघतच राहते. नंतर आनंदी जेव्हा घरामध्ये येते तेव्हा शकू आणि मालती दोघीही फराळाचं सामान भरत असतात. आनंदी जेव्हा घरामध्ये येते तेव्हा मालती आणि शकू दोघीही तिच्याकडे बघतच राहतात. मालती विचारते की हा कोट कुणाचा. शकू म्हणते की म्हणजे ऑफिसमध्ये असं कोट वगैरे घालून जावं लागतं, लई मस्त हा ताई. आनंदी म्हणते की तसं नाही आहे शकू आई, खरं तर हा कोट सार्थक सरांचा आहे. शकू म्हणते की सार्थक सरांचा कोट आणि तुझ्या अंगावर. आनंदी म्हणते की अगं आई, ऑफिसमध्ये माझा ड्रेस फाटला त्यामुळे सरांनी मला हा कोट घालायला दिला. मालती म्हणते की ड्रेस फाटला, असा कसा फाटला, नक्की काय झालं. आनंदी मनात विचार करू लागते की आईला जर मी सगळं सांगितलं तर आई उगाच काळजी करत बसेल. आनंदी सांगते की अगं आई, माझा ड्रेस खुर्चीमध्ये अडकला आणि फाटला. मालती म्हणते की काय ग आनंदी, तू पण जरा लक्ष द्यायचं ना, जा बरं तू ड्रेस चेंज कर. आनंदी लगेचच ड्रेस चेंज करण्यासाठी आतमध्ये जाते तेव्हा शकू म्हणते की आई मी सुद्धा जाते. तेव्हा मालती तिचा हात धरून तिला खाली बसवते आणि म्हणते की आता तू कशाला जातेस, तू तर आनंदीचं शेपूटच आहे. चल तू मला आता पटपट मदत कर, आपल्याला ऑर्डर पोहोचवायच्या आहेत. आणि हो, भाजीसुद्धा तुला मला आणून द्यायची आहे बरं. त्यावर शकू म्हणते की अरे हो, भाजीसुद्धा आणायला जायची म्हटल्यावर तिथे बोलताच येईल. ती म्हणते की काय बोलता येईल. शकू म्हणते की बोलता येईल नाही अगं, भाजी आणता येईल असं म्हणाले मी. तर इकडे सुधा अण्णा आणि लीनाला म्हणते की म्हणजे आजपर्यंत हा फराळ आनंदीच्या इथून येत होता, हा तर अगदी मोठा योगायोग आहे, तुम्ही या ना घरात. लीना म्हणते की नाही नको काकू. सुधा म्हणते की अहो असं कसं, दरवाजापर्यंत आलात आणि घरात नाही येणार का. लीना म्हणते की नाही काकू, खरंच खूप उशीर झालाय, निघतो आता आम्ही.
सुधा म्हणते की अहो असं कसं काय, बिना चहा घेतल्याचंच तुम्ही जाताय, या ना आतमध्ये. तर अण्णासुद्धा लीनाला म्हणतात की लीना अगं ते एवढं बोलवताय तर नाही म्हणू नाही, चल आतमध्ये. आणि मग अण्णा आणि लीना दोघंही आतमध्ये येतात. तर सुधा म्हणते की तुमची आनंदी ही आमच्या कंपनीचा एक भाग झाली आहे आणि खरंच हे कळल्यावर खूप आनंद झाला आम्हाला. तर तुम्ही बसा ना, मी चहा वगैरे सांगते. अण्णा म्हणतात की नाही नाही, चहा वगैरे नको. सुधा म्हणते की अहो पण तुम्ही तर आमच्या घरी पहिल्यांदा आलाय. अण्णा म्हणतात की तुम्ही आम्हाला आतमध्ये बोलवलं हेच खूप आहे आमच्यासाठी. सुधा म्हणते की तुम्ही आमच्या घरात येऊन काहीही न घेता जर गेले ना तर हे ऐकल्यावर सार्थकला खूप वाईट वाटेल. अण्णा म्हणतात की नाही नको, आता जरा घाई आहे. सार्थक सर असेल ना तर मग नक्की एकदा चहा घेतो. सुधा म्हणते की बरं ठीक आहे, नक्की या. तेव्हा अण्णा आणि लीना तिथून निघतात. तर सुधा रुंदाला विचारते की काय ग रुंदा, तू साधं त्यांना घरात सुद्धा बोलवलं नाहीस. रुंदा म्हणते की फराळ द्यायला आले होते, फराळ दिला, काम झालं, आता निघाले. कशाला उगाचच कोणालाही घरात बोलवायचं सुधा. सुधा म्हणते की अगं तुझ्यासाठी कोणीही असतील ते, परंतु त्यांच्या मुलीने आपल्या कंपनीमधली सगळ्यात मोठी स्पर्धा जिंकली आहे. आणि सार्थक हे देखील सांगत होता की तिच्या डिझाईनमुळे आपल्या कंपनीला खूप मोठं प्रॉफिट होणार आहे. रुंदा अगं असं कोणालाही कमी लेखू नये अगं. तर इकडे घडलेला प्रकार आनंदीने सर्व शकूला सांगितलेला असतो. तर शकू म्हणते की हा सर्व प्रकार तो नटमोहरीनेच केला असणार आहे. आनंदी म्हणते की कोण, रेश्मा मॅडम. त्यावर शकू म्हणते की हो, तीच ती बोचकणारी मांजर, पांढरी पाल, मारकी म्हैस, तीच सतत खारकावून असते तुझ्यावर. आनंदी म्हणते की अगं पण आपल्याला काही माहीत नसताना आपण कोणाचं नाव कसं घ्यायचं. शकू म्हणते की ताई अगं खिळा मारण्याचं घाणेरडं डोकं ना तिचंच असणार आहे. आणि मला तर असं वाटतंय की स्पर्धेत तुझी सँडल तुटली होती ना त्यामागे सुद्धा हीच असणार आहे. आनंदी म्हणते की अगं काहीही काय शकू, अगं ती सँडल माझ्यामुळेच तुटली होती, त्यात त्यांचं कसं काय नाव घेतेस. शकू म्हणते की ताई तू सुद्धा अण्णांसारखा लई सरळ विचार करतेस. अगं पण दुनिया इतकी वाकडी आहे हे तुम्हाला कळतच नाही. तुला 101% गॅरंटी देऊन सांगते की तो खिळा तिथे मुद्दाम ठेवला गेला होता आणि हे सर्व तिनेच केलंय. आनंदी म्हणते की आता हे सर्व कोणी केलं, का केलं मला काहीच माहीत नाही, पण तिथे सर्वांसमोर मला अगदी लाजिरवाणं झालं. नशीब सार्थक सरांनी मला वेळेवर त्यांचा कोट दिला, नाहीतर माझं काय झालं असतं. शकू म्हणते की आता हिरो बनण्याचा चान्स कसा सोडतील ते, त्यामुळे दिला कोट आणि मारली शायनिंग. आनंदी म्हणते की शकू अगं तू नेहमी उलटाच विचार का करतेस ग. अगं त्यांनी मला घरापर्यंत आणून सोडलं, माझं सांत्वन केलं, त्यांचा कोट मला दिला. शकू म्हणते की तेच तर, एवढ्या मोठ्या ऑफिसचा बॉस कोणासाठी एवढं कशाला करेल. आनंदी म्हणते की कारण ते मनाने खूप चांगले आहेत आणि एवढंच नाही तर त्यांनी सगळ्यांसमोर माझी बाजू देखील घेतली. शकू म्हणते की आता काय खरं आणि काय खोटं काय माहिती, पण तू जरा जास्त इम्प्रेस होऊ नकोस, जरा लांबच राहा. ही पुरुषाची जात आहे, काही कळतंय की नाही तुला. आनंदी म्हणते की अगं शकू तसं काहीच नाहीये, बरं सोड, हे सर्व तुला सांगून मला खूप रिलॅक्स वाटतंय. शकू म्हणते की जाऊ दे चल आता. आणि अगं एक गोष्ट तर राहिली, आपण बोलता बोलता एवढं पुढे निघून आलो, ते मांगलेकरांचं घर मागच राहिलं, त्यांना चकल्या द्यायच्या होत्या आपल्याला. आनंदी म्हणते की ठीक आहे, बरं तू जाऊन ये. शकू म्हणते की थांब मी देऊनच आले. आणि असं म्हणून शकू तिथून निघून जाते. तर सार्थकसुद्धा भाजी घेण्यासाठी आलेला असतो. सार्थक आईशी बोलत असतो आणि म्हणत असतो की बाकीचा स्वयंपाक तू करून घे आणि मग मी आल्यावर खोबऱ्याची चटणी कर. आणि सार्थक फोन ठेवतो. तितक्यातच आनंदी देखील भाजी घेण्यासाठी आलेली असते आणि आनंदी विचारते की सर तुम्ही इथे. सार्थक म्हणतो की मी चटणी घ्यायला आलोय. आनंदी म्हणते की काय. तर सार्थक म्हणतो की मी ते ओलं खोबरं आणि बाकीच्या भाज्या घ्यायला आलोय. आई घरी ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहे. त्यावर आनंदी म्हणते की हो सर, मी ऐकलं होतं त्यांचं बोलणं गाडीत. सार्थक म्हणतो की माझ्या आईचं असं म्हणणं आहे की माझी पारख खूप चांगली आहे, भाज्या अगदी बरोबर निवडून आणतो मी, त्याच्यामुळे तिचा हात सट्ट असतो की उशीर झाला तरी चालेल पण भाज्या मीच आणल्या पाहिजे. ॲक्च्युली तुमचे बाबासुद्धा इथूनच भाज्या घेतात ना, आमची ओळख देखील इथूनच झाली आहे. आनंदी म्हणते की हो पण त्या भाजीवाल्या ताई कुठे गेल्यात. त्यावर सार्थक म्हणतो की त्या नारळ फोडायला गेल्या, मी तुम्हाला म्हटलो ना की मला ओलं खोबरं हवंय. आनंदी म्हणते की हो सर, मला माहीत असतं ना तर तुमचा कोट मी इथंच घेऊन आले असते. सार्थक म्हणतो की अहो द्याल तो कोट परत तुम्ही, एवढं काय त्या कोटाचं. तितक्यातच भाजीवाली तिथे येते आणि म्हणते की दादा हे घ्या, तुमचा नारळ फोडून आणलाय. आणि ह्या कोण. त्यावर सार्थक म्हणतो की ह्या माझ्या ऑफिसमध्ये काम करतात, ते वर्तक काका येतात ना भाजी घ्यायला, त्यांची मुलगी आहे. तर भाजीवाली ताई म्हणते की हो ठीक आहे. तर ती ताई विचारते की काय देऊ. आनंदी म्हणते की कांदे द्या. सार्थक म्हणतो बटाटे द्या. आनंदी म्हणते की मला आलं द्या. सार्थक म्हणतो की मला लसूण द्या. आनंदी म्हणते की कोथिंबीर. सार्थक म्हणतो की मिरची.
सार्थक म्हणतो की तुम्हाला माहिती आहे, कांदा, बटाटा, आलं, लसूण, मिरची यांची सुद्धा एकमेकांसोबत मैत्री आहे. आपली तर मैत्री होऊच शकते. सार्थक आनंदी समोर हात पुढे करतो आणि म्हणतो की फ्रेंड्स. आनंदी मात्र सार्थककडे बघत असते आणि तितक्यातच एक भेंडी उचलते आणि ती म्हणते की असं म्हणतात की भाजी तपासून घेतल्याशिवाय भाजीसुद्धा घेऊ नये. मैत्री तर असं म्हणूनच ती भेंडी मोडते. सार्थक म्हणतो की माझी आई देखील अशीच म्हणते, तपासल्याशिवाय काहीच घ्यायचं नसतं, अगदी भाजीसुद्धा. आनंदी म्हणते की मोठी माणसं जे सांगतात ते योग्यच असतं. तर भाजीवाली आनंदी आणि सार्थकची दोघांच्याही पिशव्या देते. तर सार्थक म्हणतो की काय तुमच्या घरी पण आज ओल्या खोबऱ्याची चटणी आहे? आनंदी म्हणते की नाही. सार्थक म्हणतो की अहो मग माझी भाजीची बॅग कुठे घेऊन निघालात तुम्ही? आनंदी म्हणते की सॉरी सर. आणि मग सार्थक आनंदीच्या हातातून ती बॅग घेतो. सार्थक आनंदीला म्हणतो की बघा, असं शांततेत सुद्धा आपली कामं करता येतात. खेचून काढायची गरज नसते हेल्मेटसारखं. आनंदी खाली मान घालते आणि म्हणते की बाय सर. सार्थक म्हणतो की अहो मी सोडतो तुम्हाला. आनंदी म्हणते की नाही सर, मला अजूनही सामान घ्यायचे, मी जाते. आणि आनंदी तिथून निघून जाते. तर इकडे मनोज ओरडत असतो आणि लीनाला म्हणत असतो की काय गरज काय होती त्यांच्या घरी जाण्याची? अशा लोकांना डायरेक्ट सांगायचं की ऑर्डर लागत असेल तर आमच्या घरी यायचं. लीना म्हणते की अहो मान्य आहे मला, पण एवढी जेव्हा मोठी ऑर्डर असते तेव्हा आपण घरी जाऊनच पोचवतो. मनोज म्हणतो की पैशांचा माज असतो फक्त लोकांना, 10 रुपये टिप देता काय? अशा लोकांच्या तर नादीच लागायचं नाही. अण्णा म्हणतात की अरे मनोज, सगळी माणसं काय सारखी नसतात. सार्थक सर आणि त्यांची आई ह्या खूप चांगली माणसं आहेत. काय ग मालती, त्यांची आई भेटली होती ना आपल्याला विठ्ठल मंदिरामध्ये? मालती म्हणते की हो मनोज. अरे आज आनंदीचा ड्रेस फाटला होता ऑफिसमध्ये, तर सार्थक सरांनी स्वतःचा कोट तिला घालायला दिला. मनोज म्हणतो की काय? मालती म्हणते की अहो आनंदी स्वतः सांगत होती. आणि एवढं कोणी करतं का आजकाल? अण्णा म्हणतात की खरंच खूप चांगला माणूस आहे तो. मनोज बोलायला जातो तेव्हा मालती म्हणते की अरे आपल्याला काय गरज आहे त्यांच्या घरच्यांचा एवढा विचार करायचा? आपल्याला कुठं आपली मुलगी त्यांच्या घरात द्यायची आहे? आणि सर्वजण त्यांच्या कामाला निघून जातात. तर इकडे शकू म्हणते की अगं ताई, कांदा, मिरची, बटाटा, लसूण, आलं ह्या सगळ्यांची मैत्री आणि सोयरीक जुळून मैत्रीचा हात पुढे केला बघ त्यांनी. काय डोकेबाज माणूस आहे. आनंदी म्हणते की आता त्यात डोकेबाज काय? अगदी त्यांनी साधेपणाने मला विचारलं आणि मीही त्यांना साधेपणाने नकार देऊन दिला. शकू म्हणते की अगं ताई, तुला हे सगळं काय साधं वाटतंय का? ती त्यांनी कोट दिला आणि मग त्यांनी मैत्री करायचं बोलले. तर आनंदी म्हणते की हो, पण मी त्यांना नाही म्हटले. संपला विषय इथेच. शकू म्हणते की विषय संपला नाही, विषय सुरू झाला असं म्हण. त्यांनी तुला प्रपोज केलं. आनंदी म्हणते की अगं शकू, काही पण काय बोलतीयस, त्यांनी मला फक्त फ्रेंडशिपसाठी विचारलं. शकू म्हणते की हो तेच ना, मग आधी फ्रेंडशिप आणि मग हळूहळू मौका बघून लवशिप. आनंदी म्हणते की शकू, तू सुद्धा ना सुतावरून स्वर्ग गाठतेस. शकू म्हणते की कारण हे सूत मला वेगळंच दिसतंय म्हणून. आनंदी म्हणते की अगं काही पण बोलतेस तू. बरं जाऊ दे, ऑलरेडी घरी सर्वजण माझी वाट बघतायत, चल तू. शकू म्हणते की ताई ताई थांब 1 मिनिट, पण उद्या ऑफिसमध्ये काय झालं हे सांग हा. आनंदी म्हणते की शकू तू पण ना. आणि असं म्हणून आनंदी तिथून निघते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. सुधा सार्थकला विचारत असते की कोट कुठे आहे तुझा? त्यावर सार्थक म्हणतो की अगं त्या आनंदीला दिलाय. सुधा म्हणते की आनंदीला दिला म्हणजे? सार्थक म्हणतो की अगं तिचा ड्रेस फाटला खुर्चीला अडकून म्हणून दिला. सार्थक म्हणतो की अरे यार, तो गोंडा तर कोटामध्येच राहिला. आणि नेमकं इकडं अण्णा जेव्हा सार्थकचा तो कोट उचलून ठेवत असतात तेव्हा तो गोंडा खाली पडतो. आनंदी देखील तिथं आलेली असते. अण्णा त्यांच्या हातामध्ये तो गोंडा घेतात आणि बघत असतात. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.